नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय लसुणी मेथी। तर हे लसुणी मेथी आपण सर्व करतोय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी। लसुणी मेथीसाठी जे साहित्य लागतं, जे मसाले लागतात ते मी तुम्हाला दाखवते। इथं आपण 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत। कांदा एकदम बारीक चिरलेला आहे। इथं आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। 2 टोमॅटो पिकलेले बारीक चिरून घेतलेत। 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत, त्या सुद्धा मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत। इथं आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा बारीक चिरून। त्याच्यानंतर हा उभा चिरलेला लसूण आहे, हा पहा आपण उभा चिरून घेतला हा लसूण। आता लसुणी मेथी म्हटल्यानंतर आपल्याला लसणाचा वापर जास्ती करायचा आहे। आता इथं जे मसाले आहेत हे मी आपल्या पाण्यामध्ये तीळ, पांढरे तीळ, काजू एक 7 ते 8 काजू, सफेद पांढरे तीळ, आणखीन हे 2 आपल्या बेडगी मिरच्या भिजत घातलेल्या आहेत पाण्यात। मी 10 मिनिटापूर्वी भिजत घातल्यात। इथं अर्धी वाटी दही घेतलंय। आपण दही लसुणी मेथी करणार आहे। अर्धी वाटी दही आहे। इथं धणे पावडर आहे 1 चमचा, आणि इथं 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा आपली तिखट मिरची पावडर, अशा 2 मिरची पावडर घेतल्यात ह्या वाटीमध्ये मी। आणि इथं आपण मेथी स्वच्छ धुवून पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मेथीचं, अजिबात सुद्धा आपल्या मेथीत पाणी ठेवलेलं नाहीये। तर हे पण मेथी आपण धुवून स्वच्छ धुवायची चाळणीमध्ये आणि पूर्णपणे पाणी तिचं काढून घ्यायचं। आता मी तुम्हाला कृती दाखवते। आपण लसुणी मेथी करतोय। पहा इथं आपण कढई गरम करायला ठेवले। आता त्याच्यामध्ये आपण तेल ओततोय। आता हे तेल चांगलं गरम झालं की आपण लसूण टाकायचा आहे। तर हा पहा आपण इथं आता लसूण टाकतोय। हा जो उभा चिरलेला आपला लसूण आहे तो आपण टाकतोय तेलामध्ये। त्याच्यानंतर हे मिरचीचे जे आपण तुकडे करून घेतले हिरव्या मिरचीचे ते टाकतोय। आता हे आपल्याला परतवून घ्यायचं, छान ते असं परतून घ्यायचं लसूणचा कलर बदलेपर्यंत। अशा प्रकारे आपल्याला लसणाचा चांगला कलर बदलून द्यायचा आहे। ह्या लसणाचा आता कलर बदललाय, आपण मेथी टाकतोय। आपण ही मेथी टाकलेली आहे। लसूण, मेथी आणि मिरची आपण चांगली परतून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण। पुन्हा आपल्या पुढच्या भाजीला पण आपण मीठ टाकणार आहे मसाल्यामध्ये। तर ह्या मेथीला आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्ती नाही। हे पहा आपण आता ही मेथी चांगली परतून घेऊया। लसूण आणि मिरचीमध्ये आपण मेथी परततोय। छानपैकी आपल्याला ही मेथी अशी चांगली परतून घ्यायची, सुकी करायची एकदम तेलामध्ये आपल्याला। तर हे पहा ही मेथी आपल्याला चांगली सुकी होईपर्यंत परतून घ्यायची, पाणी ठेवायचं नाहीये मेथीमध्ये आपल्याला। छानपैकी अशी सुकी होईपर्यंत मेथी परतायची आपल्याला। ही मेथी आपली आता परतून झालेली, आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे आपण आता ही मेथी काढून घेतलेली आहे कढईमधून। आता आपण ह्या मिक्सरमध्ये हे मसाले बारीक करणार आहे। आपण ह्याच्यामध्ये काजू, तीळ आणि 2 बेडगी मिरच्या टाकलेल्या आहेत। आता हे मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे। हा पहा आता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहे। हे पहा आपण तेलामध्ये जिरं आणि लसणाची फोडणी केलेली आहे। छानपैकी आपण आता हा लसूण जो आहे तो लसूण लाल परतून घेणार आहे।
हे पहा, हा लसूण आपल्याला लाल होईपर्यंत परतायचा आहे. हा लसूण आपला लाल झालेला आहे, आता तांबूस कलरवर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकतोय, जो आपण बारीक चिरून घेतलाय कांदा. अशा प्रकारे आता आपण कांदा परतून घेतो. हे प्लॅस्टिकचं उलटणं नाही आहे बरं का मंडळी. मला शेंगदाण्याच्या महाद्याला कमेंट्स आल्यात की प्लॅस्टिकचं उलटणं वापरता. हे प्लॅस्टिक नाही आहे, हा स्पॅच्युला आहे आणि हा खास आपल्याला स्वयंपाकासाठी तयार केलेला आहे. तर नॉनस्टिकच्या भांड्यांसाठी हा वापरला जातो. पण काही वेळेला काय होतं, आपल्या कढईचा आवाज पण जेव्हा आपण भाज्या वगैरे परततो तेव्हा कढईचा आणि त्याच्याबरोबर आपल्या स्टीलच्या उलटण्यांचा आवाज पण रेकॉर्ड होतो व्हिडिओमध्ये. तर तसा व्हायला नको म्हणून आम्ही हे उलटणं वापरतो. हे पहा, आता छानपैकी आपलं कांदा परतला जातोय. माझा जो शेंगदाण्याच्या महाद्याचा व्हिडिओ आहे मंडळी, त्या व्हिडिओमध्ये कमेंट्स आले मला की तुम्ही प्लॅस्टिकचं उलटणं वापरता. तर तसं नाही आहे बरं का, हे प्लॅस्टिक नाही. हा खास स्वयंपाकासाठी बनवलेला आपला स्पॅच्युला आहे. हे पहा, छानपैकी आपल्याला आता हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपण हा जो मसाला वाटून घेतला आहे, बेडगी मिरची, काजू आणि तीळ आहेत, ते आपण छानपैकी भिजत घातले होते 10 ते 15 मिनटासाठी आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावले होते. तो मसाला आता आपण मिक्स करतो ह्याच्यामध्ये. कलरची मिरची होती बरं का, ती जी मी भिजत घातली होती ती बेडगी मिरची कलरची. थोडासा आपल्या भाजीला कलर पण येतो. आता ह्याच्याबरोबर आपण हे पावडर मसाले पण वापरणार आहे. ही आपली लाल मिरची पावडर आहे, ही धणे पावडर आहे, लाल मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर मिक्स आहे. आता हे मसाले पण आपण चांगले परतून घेऊया. आता आपण टोमॅटो टाकू. बारीक चिरलेले 2 पिकलेले टोमॅटो आहेत. हे पण आता चांगले परतून घेऊ आपण. तर हे पहा, हा मसाला आपला छानपैकी परतून झाला आहे. आपण आता एक अर्धी वाटी दही घेतलं होतं, ते दही टाकणार आहे. दही आंबट घ्यायचं नाही आहे बरं का, आपल्याला जास्त आंबट दही नाही वापरायचं. आता दही पण आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करतो. छानपैकी आता हा मसाला आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाले अजिबात वापरलेले नाही आहेत बरं का. आपण फक्त लाल मिरचीचा वापर केला आहे, हिरवी मिरची आणि लाल मिरची आणि दही आणि लसूण. आता हे थोडंसं मी थोडा वेळ झाकण ठेवते ह्याच्यावरती आणि हा मसाला छानपैकी आपण शिजून द्यायचा आहे. झाकण ठेवलेलं आहे. आता एक 5 मिनिटासाठी आपण त्या मसाल्याला वाफ येऊन द्यायची आणि मसाले शिजून झाले की आपण भाजी टाकतोय. तर हे पहा, अशा प्रकारे आपला मसाला पण छानपैकी शिजलेला आहे. आता आपण भाजी टाकूया. ही जी आपण भाजी परतून घेतली ती टाकतोय आपण. आता ही भाजी पूर्णपणे आपल्याला एकसारखी ह्या मसाल्यामध्ये करायची. आता मीठ पण टाकणार आहे आपण थोडंसं याच्यामध्ये. हे पहा,
पूर्णपणे ही भाजी आपल्याला आता ह्या मसाल्यामध्ये एकसारखी अशी एकजीव करून घ्यायची। थोडंसं आपण मीठ टाकणार आहे। मग अशी भाजी परतताना मीठ टाकलंय आपण, आता थोडंसं टाकूया। हे पहा, आता ह्या भाजीला पण आपल्याला वाफ काढायची। आपण झाकण ठेवूया, एक 5 मिनिटासाठी भाजीला आपण वाफ काढूया। तर हे पहा मंडळी, अशा पद्धतीने आपली लसूणी मेथी तयार आहे। खूप छान झालेली आहे भाजी बरं का। ह्या पद्धतीने करा मंडळी, खरंच खूप छान होते भाजी। खाऊन बघा, करून बघा। आता आपण ही भाजी सर्व करणार आहे, दाखवते मी तुम्हाला। मंडळी, अशा पद्धतीने आपली लसूणी मेथी तयार आहे। आता आपण सर्व करूया। हे पहा, अशा पद्धतीने आता आपण सर्व करतोय भाजी आपली। नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय लसूणी मेथी। तर लसूणी मेथी आपण सर्व करतोय। हे पहा मंडळी, अशा पद्धतीने आपली लसूणी मेथी तयार आहे। तर ही भाजी करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।